वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधकांचं आंदोलन हे आक्रमक होताना दिसतंय। शिक्षक गिरीश फोंडे यांच्या निलंबनाविरोधात आता या ठिकाणी मोर्चा निघतोय। आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चा शेतकऱ्यांसह शिक्षक, महिला, विद्यार्थी यात सहभागी होतील। शक्तीपीठ महामार्गाविरोधात गेल्या 1 वर्षांपासून हे आंदोलन सुरू आहे। ज्या जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या परिसरात आज शक्तीपीठ महामार्ग विरोधक आंदोलन देखील केलं जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? शक्तीपीठ महामार्गाला विरोध दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतोय। आता या सगळ्या संदर्भात शिक्षक गिरीश फोंडे यांच्या निलंबनाविरोधात आज कोल्हापूरमध्ये मूक मोर्चा निघणार आहे। या मोर्चात केवळ शिक्षकच नाहीत तर मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, विद्यार्थी देखील सहभागी होतील अशी बातमी आहे। काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी, आपल्याला माहिती आहे की साधारणतः नागपूर ते गोवा हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये राज्यभरातले शेतकरी आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातीलच एक जो शेतकरी आहे किंवा या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा निमंत्रक आहे गिरीश फोंडे, हे कोल्हापूरच्या जे महापालिकेची शाळा आहे त्याच्यामध्ये ते सहाय्यक शिक्षक म्हणून आहेत। लोणार वसाहतमध्ये एक विद्यामंदिर आहे, महापालिकेची ही शाळा आहे आणि त्यामध्ये सहाय्यक शिक्षक पदावरती ते कार्यरत आहेत। आणि असं असताना त्यांनी 5 एप्रिल रोजी जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावरती येण्यापूर्वी त्यांनी एक प्रक्षोभक विधान केलेलं होतं आणि या विधानाचा आधार घेत महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावलेली होती आणि या नोटीसीनंतर त्यांना जे आहे ते निलंबनाची कारवाई आहे ती करण्यात आली होती। ही कारवाई खरं तर बेकायदेशीर असल्याचं जे आहे ते या सगळ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळेच आज राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार जो आहे तो पुकारण्यात आला आहे। गिरीश फोंडे यांना सेवेत कायम करण्यात यावं ही मागणी घेऊन आणि हे निलंबन केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे असं सांगत मोठ्या प्रमाणावरती आंदोलन पुकारलेलं आहे। आज कोल्हापुरात साधारणतः 11 वाजता भवानी मंडपातून महापालिकेच्या प्रांगणामध्ये खरं तर एक मोर्चा आहे तो निघणार आहे। साधारणतः 11च्या सुमारास हा मोर्चा निघणार आहे। यामध्ये अनेक राजकीय नेते सहभागी होणार आहेत, विशेषतः इंडिया आघाडीचे नेते आहेत ते सहभागी होणार आहेत। शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत। शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। राजू शेट्टी देखील सहभागी होणार असल्याची माहिती देखील काही वेळापूर्वीच आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर जे सहाय्यक शिक्षक आहेत गिरीश फोंडे यांच्यावर झालेली कारवाई कुठेतरी एक आक्षापोटी झालेली कारवाई आहे, कारण ते शक्तीपीठ महामार्गाचा लढा आहेत ते लढतायत, राज्यभर ते फिरतायत या सगळ्यांना आंदोलकांना एकत्र करत। त्यामुळे कुठेतरी एक राजकीय आक्षापोटी ही कारवाई केल्याचं आहे ते बोललं जातंय। म्हणूनच आज राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार जो आहे तो पुकारला जातोय आणि कोल्हापुरात विशेषतः 11 वाजता हा मोर्चा आहे तो या ठिकाणी निघणार आहे। लागवी, सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।